नीतीश राणे द्वारा शिवसेना पार्टी प्रमुख के खिलाफ दिए गए भाषण के संदर्भ में आज शिवसेना कार्यालय के सामने नीतीश राणे का पुतला जलाया गया। इसके बाद अगर राणे परिवार अपनी हद में नहीं रहेगा तो शिवसेना युवा सेना उनके घर जाकर जोरदार विरोध प्रदर्शन करेगा, जिसकी सारी जिम्मेदारी सरकार की रहेगी। इस अवसर पर शिवसेना जिला प्रमुख पंकज एस यादव, शहर अध्यक्ष राजेश कनौजिया, युवा सेना जिला अध्यक्ष हरीश तुरस्कर, अशोक आर खेल, संजू समसेरे, अनिल मेश्राम, मुकेश दहीकर आदि उपस्थित थे। छोट्या माणसाने काय केलं, त्यांच्यावर कलमवर कलम लावून देतात आणि हे पाकिस्तानचे एजंट म्हणतात, तर तुमच्या बाबतले पक्षाचे तुम्ही काय देश विकणारे एजंट आहो का? ते देशाचे मालक आहो का? तुम्ही स्वतःची आपली भाषा सांभाळा। तुम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या जे टाइम तिकीट ब्लॅक करत होता, साहेबांनी तुम्हाला कुठं पोहोचवलं ते पहा। आणि त्या परिवार आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या अवहेलना तुमच्या लोकसभामध्ये झालेली आहे। ज्या काही समजत नाही, तुमच्या बुद्धी नाही का? तुम्हाला एक काम करा, तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जा, ते मेडिसिन घ्या आणि जे तुमचे आई बाबा आहे ना, ते बोलत आहे तुम्ही एजंट का कोणाला बोलतात? ते विकणाऱ्याला बोलतात। तुम्ही एजंट तुम्ही आहो। तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या तुमचे वडील हे भारतीय जनता पार्टीचे मंत्री होते, त्याला मंत्री कसा आहे, मंत्रीला कसा बोलायचा? तुमच्या भाऊ राजनाथ होता, तुम्ही आमदार आहे, आमदारच्या बोलण्याची गरिमा पाहिजे। तुमच्या पक्षाच्या नेत्याला आपण काय म्हणतात ते आपल्या स्वतःला सांभाळा आणि काय करतात गृहमंत्री साहेब पण पाहून घ्या। हात जे गरीब माणूस दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी अशी स्टँडबाजी केली असते, तुम्ही लवकर त्याला पोलीस स्टेशनवर अंदर करून टाकलं असतं। आणि एजंट बोलला सोडा, आता तुम्ही स्वतः म्हणतात की मला जेलमध्ये टाकणार। नक्की हा लोक तुम्हाला जेलमध्ये नाही, घरात बाहेर काढण्याचे तुमच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीने ठेवलेले आहे। हा जनता तुमच्या विरोधात आहे आणि एजंट बोलला सोडा। आता तर आम्ही हे पुतळा जळवलं, त्याच्यानंतर राज्याची जनता काय करणार तुम्ही पाहून घ्यायचं। आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहो, उद्धव साहेबांच्या शिवसैनिक आहो। पण आघात करतो, आज मारबोत आहे, तानापोला आहे, त्या मारबूत माझा तुम्हाला घेऊन जाईल रे मारबूत म्हणलात। आणि नारायण राणे साहेब आपल्या पोराला आणि तुम्ही स्वतः काळजी घ्या। या महाराष्ट्रामध्ये बोलायचं आहे, राहायचं आहे, चांगल्याप्रमाणे राहा आणि चांगल्याप्रमाणे बोला, तुम्हाला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।